बघा आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 याच्यामध्ये प्रकरण 7 महत्त्वमापन या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण सराव संच 7.3 या सराव संच अभ्यास आज आपण करणार आहोत। या सराव संचमध्ये आधारित उदाहरणं फक्त तुम्हाला दोनच घटकावर अवलंबून असतात। पहिला घटक म्हणजे असा की वर्तुळ पाकळीचं असलेलं क्षेत्रफळ आणि दुसरा म्हणजे वर्तुळखंडाची लांबी। आता वर्तुळ पाकळी म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे, बरोबर। जसं आपण काय करत असतो, जेवण करत असताना पोळी घेतो, पूर्ण पोळी घेतो का आपण? नाही, तिचे 4 भाग करतो की नाही आपण, त्याला आपण काय म्हणतो? चतकोर म्हणतो। म्हणजे काय? चौथा भाग, एका पोळीचा चौथा भाग। मग ती तयार झाला तर चौथा भाग आहे, ती काय असते? एका वर्तुळाची पाकळी म्हणतात आपल्याला। जसं फुलाच्या पाकळ्या असतात का, तशी एक काय ह्या वर्तुळाची एक पाकळी। मग एवढ्याच वर्तुळाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचे। केवढ्या काढायचं? फक्त या खंडित केलेल्या वर्तुळ पाकळीचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर ते कसं काढायचं हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं। मग ते कशावर अवलंबून असतं? अगोदर आपण पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राकडे वळू। काय एकूण वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र? पाय आरचा वर्ग, बरोबर। जर आपण पाय आर वर्ग या सूत्रामध्ये याची जर किंमत काढली तर आपल्या पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ भेटत असतं। पण कधी भेटत असतं? जेव्हा एकूण वर्तुळाचं काढायचं असतं तेव्हा। मग वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचं माप किती अंश असतं? 360 अंश, बरोबर। म्हणजे आपण 360 एक 360 असं असतं या ठिकाणी, याचा अर्थ, बरोबर। मग या ठिकाणी जेव्हा आपल्याला एखाद्या वर्तुळ पाकळीचंच काढायचं असतं तेव्हा त्यांना तयार केला कोण हा पूर्ण असतो का? नाही, विशिष्ट तेवढंच माप असतं। कळलं का? जेव्हा आपण एखादी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढतो तेव्हा त्यांना खंडित केलेला कोण हा पूर्ण नसतो, तो काहीतरी विशिष्ट कोण असतो। तेवढ्या कोणानुसार आपण त्या कोणाच्या मापावरून आणि त्रिज्येच्या मापावरून आपण वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकतो। आलं का लक्षामध्ये? मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी कोणत्या दोन घटकाची गरज असते? एक त्यांना खंडित केलेला कोणाचं माप आणि दुसरं म्हणजे त्रिज्येची असलेली लांबी। या दोन घटकावर अवलंबून असतं। आता वळूया आपण 7.3 मधल्या पहिल्या प्रश्नाकडे। काय दिला आपला पहिला प्रश्न? वर्तुळाची त्रिज्या दिलेली आपल्याला 10 सेंटीमीटर आणि वर्तुळ कंसाचं माप दिलेलं आहे 54 अंश। तर आपल्याला काय करायचं? त्या वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं। मग या ठिकाणी आता वरती जो वापरलेला कोण आहे हा आपल्याला माहीत नसतं, आपण काय लिहित असतो? थिटा। म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं असतं तेव्हा हे सूत्र वापरायचं। बघा कसं? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय सूत्र घेणार आपण? वरच्या कोणाचं माप 360 दिलेलं नाही म्हणून आपण थिटा 360 गुणिले पाय आरचा वर्ग। या ठिकाणी वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया आपण जशाच तसा लो। थिटाची किंमत या ठिकाणी किती दिलेली आपल्याला? 54 अंश छेदामध्ये 360। पायची किंमत काय वापरायची सांगितली आपल्याला? 3.14 गुणिले आरचा वर्ग म्हणजे आपण 10चा वर्ग लिहिणार। म्हणजे आपण 10चा 2दा गुणाकार लिहू। आपण गुणाकार जर येत नसेल तर करू नका, तसंच ठेवा। आता काय करणार आपण? 54 आणि 360 याला कोणत्या संख्येनं भाग जाईल? आपण 18 भाग देऊ। 18 दुने 36, 18 त्रिक 54। त्यानंतर 18 दुने 36 वरचा शून्य जशास तसा गुणिले याचे 2 शून्य कट जर केले आपण तर हा पॉईंट 2 ने पुढे सरकेल की नाही, बरोबर। म्हणजेच 3.14 असं आपल्याला या ठिकाणी किंमत भेटून जाईल। आता आपण काय करू? हा शून्य कट करू आणि इथं एक पॉईंट देऊ। कळलं? आता आपण 2 ने त्याला भाग देऊ। बे एक बे, त्याच्यानंतर उरला इथं 1 बे पंचे 10 पॉईंट हे देऊन टाका। परत उरला 1 बे साती 14। आता हे राहिलेले 3 गुणाकार ठेवा। आपण 3 ने याला गुणू। 7 त्रिक 21 हाच्याला 2 3 पाचे 15 15 2 17 परत हाच्याला 1 3 1 3 3 आणि 1 4 वरचा पॉईंट जशास तसा द्यायचा। म्हणजे 47.1 आपण क्षेत्रफळ काढलं म्हणून क्षेत्रफळ नेहमी वर्गमध्ये लिहितात म्हणून सेंटीमीटर वर्ग असं आपलं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ लिहून टाकायचं। अलग लक्षामध्ये 7.3 मध्ये आपण पहिला प्रश्न पाहिला ज्यामध्ये आपल्याला वर्तुळ कंसाची काय काढायचं होते? वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं होतं, बरोबर। ज्या ठिकाणी आपल्याला काय दिलं होतं? वर्तुळ कंसाचं माप दिलेलं होतं आणि आणखी त्रिज्या दिलेली होती आणि आपल्याला वर्तुळ कंसाचं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं सांगितलं होतं। म्हणून आपण काय केलं? इथं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं। या ठिकाणी काय करायचं आपल्याला? दुसऱ्या प्रश्नामध्ये वर्तुळ पाकळीचे
सॉरी वर्तुळ कंसाची लांबी काढायची, त्रिज्या आणि कंसाचं माप दिलेलं आहे आपल्याला. आलं का लक्षामध्ये? अगोदरच्या प्रश्नामध्ये आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं होतं, पण या ठिकाणी वर्तुळ कंसाची लांबी काढायची. मग याला म्हणतात लांबी. इथून तर इथपर्यंत जी दिलेली असते आपल्याला याला काय म्हणायचं? लांबी. आपल्याला फक्त एवढी लांबी काढायची. आता वर्तुळाची पूर्ण लांबी ही कशावर अवलंबून असते? त्याला काय म्हणतो आपण? परिघ म्हणतो. काय परिघाचं सूत्र वर्तुळाच्या? 2πr. काय सूत्र असतं? 2πr असं सूत्र असतं. जसं आपण क्षेत्रफळाचं सूत्र काय वापरलं? πr वर्ग. मग या ठिकाणी जेव्हा आपल्या वर्तुळ कंसाची लांबी काढायची असते तेव्हा हे सूत्र वापरायचं, θ/360 2πr. आलं का लक्षामध्ये? जर दोघांचा तुम्ही तुलनात्मक अभ्यास जर केला तर तुमच्या लगेच लक्षात बसेल. जेव्हा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं असतं तेव्हा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरा, θ/360 व पुढं क्षेत्रफळाचं सूत्र. जेव्हा आपल्याला लांबी काढायची असते तेव्हा 360 θ/360च घ्यायची, पण पुढं सूत्र परिघाचं वापरायचं. आलं लक्षामध्ये? आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. वर्तुळ कंसाची लांबी काय सूत्र वापरणार मग आपण इथं? सांगा. वर्तुळ कंसाची लांबीसाठी आपण काय घेत असतो? L. काय घेणार आपण? 360 पाय 2πr. आता लांबीसाठी आपण L घेऊ. थिटा किती या ठिकाणी दिलेला आपल्याला? 80 दिलेला आहे. छेदामध्ये 360 गुणिले पायची किंमत 3.14 गुणिले 2 राहिले, 2 नंतर घेतो मी. आर किती दिलेला आपण? त्रिज्या या ठिकाणी 18. बरोबर इथपर्यंत समजलं? आता L बरोबर 18 1 18 दुने म्हणजे खाली किती आले? 20. 20 1 20 20 चौक 80. 4 दुने 8 गुणिले 3.1 चौक 32. हातच्याले 3 8 1 8 8 आणि 3 11. हातच्याला 1 8 3 24 आणि 1 25. 2 अंक अगोदर पॉईंट देऊन टाका म्हणजे 25.12 सेंटीमीटर. क्षेत्रफळ असेल तर वर्गमध्ये लिहायचं, लांबी असेल तर काय करायचं? फक्त सेंटीमीटर लिहून टाकायचं. वर्तुळ कंसाची लांबीसाठी लिहिलं तरी चालतं. बघा सराव संच 7.3 मध्ये आपण पहिल्या प्रश्नामध्ये वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ कसं काढायचं ते शिकलो. दुसऱ्या प्रश्नामध्ये वर्तुळ कंसाची लांबी कशी काढायची आपण ते शिकलो. आता तिसरा प्रश्न आपल्याला थोडा वेगळा दिलेला आहे. कसा वेगळा आहे बघा, की या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला. किती घ्यायची त्रिज्या? 3.5 सेंटीमीटर. आणि दुसरं दिलेलं आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी दिलेली आहे 2.2. म्हणजे वर्तुळ कंसाची ही लांबी दिलेली आहे किती आहे? 2.2 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचं? या वर्तुळ पाकळीचं काय करायचं? क्षेत्रफळ काढायचे. आलं का लक्षामध्ये? मग इथं आता दोन्ही सूत्र आपल्याला एकत्र करता येतात. मग याच ठिकाणी वेगळं सूत्र तयार होतं. कोणतं सूत्र तयार करायचं आपल्याला? की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर, आता अगोदर कोणती दोन सूत्र वापरले आपण लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे ते. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर काय दिलेलं? वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. आलं का लक्षामध्ये? काय वापरायचं सूत्र? तर या ठिकाणी जेव्हा आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली असते, वर्तुळ कंसाची लांबी दिलेली असते आणि आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं सांगितलं जातं तेव्हा हे सूत्र वापरायचं. या ठिकाणी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळासाठी आपण ए लिहितो एरिया. लांबी किती दिलेली आहे? 2.2 सेंटीमीटर गुणिले त्रिज्या किती आहे? 3.5. छेदामधले 2 जशास तसे. बे एक बे. आता आपण 1.1 गुणिले 3.5 करू. किती येईल गुणाकार? 11 5 55. आजच्याला 5. 11 33. 33 आणि 5 किती होतात? 38. या ठिकाणी 2 अंक अगोदर पॉईंट आहे म्हणून आपण काय करू? म्हणजे 1 आणि 1 2 अंक अगोदर पॉईंट आहे म्हणून 3.85. क्षेत्रफळ काढला आपण म्हणून सेंटीमीटर वर्ग लिहू या ठिकाणी. कळलं का? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर किती येईल या ठिकाणी? 3.85 सेंटीमीटर वर्ग. ठीक आहे की 7.3 मध्ये आपल्याला दिलेला जो चौथा प्रश्न आहे, हा चौथा प्रश्न आणखीन पहिल्या 3 प्रश्नापेक्षा वेगळा आहे. पण पहिल्या 3 प्रश्न जर समजले असतील तर चौथा सोडवता येत असतो. लक्षामध्ये आधी या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये काय सांगितलं की वर्तुळाची त्रिज्या दिलेली आपल्याला 10 सेंटीमीटर, त्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 100 सेंटीमीटर. तर उर्वरित जी आपली विशाल वर्तुळ पाकळी, विशाल म्हणजे काय? मोठी. राहिलेली जी मोठी वर्तुळ पाकळी हिचं क्षेत्रफळ काय असेल? मग कसं काढणार आपण या ठिकाणी?
कसं काढणार? आता आपल्याला हिचं क्षेत्रफळ माहिती आहे किती आहे, 100 चौरस मीटर आहे बरोबर. त्रिज्या माहिती 10 सेंटीमीटर. मग बाकीचं कसं काढायचं राहिलेलं? बरं ठीक आहे, जाऊ द्या. त्रिज्या माहिती आहे की नाही? त्रिज्या माहीत असेल तर पूर्ण एकूण वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो की नाही? टोटल पूर्ण किती असेल? मग सगळ्या पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून जर आपण हे जर वजा केलं तर उरलेलं कोणतं असेल? मग विशाल वर्तुळ पाकळीचं. म्हणून आपण अगोदर काय करू, संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे? पाय आर वर्ग बरोबर. पायची किंमत किती घ्यायची या ठिकाणी आपल्याला? 3.14. किती घ्यायची? 3.14 गुणिले त्रिज्येचा वर्ग म्हणजे आपण 10 गुणिले 10. आता 10चे दोन शून्य आपण कट केले, 10 10ची किती उत्तर येईल? 314 सेंटीमीटर वर्ग. हे काय झालं? एकूण पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ. लक्षामध्ये. आता आपल्याला विशाल वर्तुळ पाकळीचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण काय करणार? पूर्ण वर्तुळामधून विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, एकूण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान म्हणजे आपले जे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपण वजा करू. म्हणजे काय? आपण लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आलं का लक्षात? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वजा करू. समजलं? आता एकूण वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे? 3.14 वजा लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती आहे? 100. दोघांचे वजाबाकी केल्यास उत्तर किती मिळेल आपल्याला? 214 चौरस सेंटीमीटर. इथं या ठिकाणी परत आपण खाली लिहू पूर्ण वाक्यामध्ये, विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 214 चौरस सेंटीमीटर. ओके, समजलं? सूत्राचा अभ्यास करूया. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं लक्षात घ्या. दिलेली माहिती अगोदर लक्षात घेतली पाहिजे. काय की त्रिज्या दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 30 सेंटीमीटर. तर त्याच वर्तुळ पाकळीची आपल्याला काय करायचं आहे? लांबी काढायची, वर्तुळ कंसाची लांबी काढायची. मग या ठिकाणी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दिलेलं असेल आणि त्रिज्या दिली असेल तर लांबी काढण्यासाठी आपण जे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वापरलं होतं ते सूत्र वापरू. या ठिकाणी आपण काय सूत्र वापरलं होतं की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. आपण असं सूत्र वापरलं होतं बरोबर. मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला? 30 सेंटीमीटर बरोबर. वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला काढायची. त्रिज्या किती दिलेली आहे? 15 आणि छेदामधले 2 जशास तशी. आता आपण काय करू? आपल्याला लांबी काढायची, आपण लांबी जशास तशीच ठेवू. हे 30 भागाकारात असलेले 2 आपण काय करू? गुणाकारात ठेवू आणि गुणाकारात असलेले 15 आपण भागाकारात ठेवू. कळलं? आता 15 एक 15, 15 दुने 2 दुने 4 म्हणजेच वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला किती मिळेल या ठिकाणी? 4 सेंटीमीटर आहे.